मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक, राज्यसभेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजप कोर कमिटीची बैठक, रवींद्र चव्हाण, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांची हजेरी, आठवलेंचं नाव निश्चित तर इतर नावांवर चर्चा। शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। शरद पवार यांनी राज्यसभेवर जावं, मविया नेत्यांची अपेक्षा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मविया नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक, तर 26 तारखेला वरळी डोममध्ये होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा। राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे नाही, महाराष्ट्रासाठी पार्थ पवार यांचे योगदान काय, दमान यांचा सवाल। शिंदेच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळ्यांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। पक्षातून चायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी देणार, सूत्रांची माहिती। संख्याबळ पाहता राज्यसभेची जागा आमची, राज्यसभेच्या दोन्ही जागा महत्त्वाच्या। 2020 मध्ये आम्ही राष्ट्रवादीला एक जागा दिली होती, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना विचारा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कधी होणार, आधी स्वतःचा पक्ष बघा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीवर डीजीसीएकडून पहिली कारवाई। लिअरजेट मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी। बीटीव्हीआरए, बीटीव्हीआरएस, बीटीव्हीआरव्ही, बीटीटीआरआय विमानाच्या उड्डाणांवर बंदी। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही, कारणे दाखवा नोटीस। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते नका एवढं, अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। डीजीसीएच्या व्हीएसआर कंपनीवरील कारवाईवर रोहित पवार यांचं ट्विट। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवार यांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा, व्हीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का, रोहित पवार यांचा सरकारला सवाल। भाजप हा पक्ष नसून छळछावणी, त्याचे बळी अजितदादा आहेत, तर शिंदे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाही। शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल। भाजपवर टीका करत संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना टोला। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवंगत अजित पवारांवर केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांची माफी मागावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। केशव उपाध्ये यांना सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी। भाजपकडून राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंचा ट्विट करत केशव उपाध्येंवर निशाणा। भाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांना भाजपनं सतरंजी टाकण्याचं काम दिलं, सुषमा अंधारेंचा खोचक टोला। मराठी शिकणाऱ्या जपानी मुलीचं राज ठाकरेंकडून कौतुक। विदेशी लोकांना मराठीबद्दल कुतूहल आणि अपार आदर, पण स्वकीयांना कळत नाही, राज ठाकरेंची पोस्ट। परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्ध्यात अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट। कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाला सरकार न्याय कधी देणार, विजय वडेट्टीवार आक्रमक, तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंची माहिती। सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का, ही शंका। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानावरून सतेज पाटील यांची सरकारवर टीका, तर अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान सरकार गांभीर्यानं घेत नाही, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा निशाणा। शेतकऱ्यांना कशी मदत होईल हीच सर्वांची भूमिका। राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावर कृषी मंत्र्यांचं भाष्य। राज्यात आज हलक्या पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता। चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीला पावसाचा येलो अलर्ट। डिजिटल अरेस्ट करता येत नाही, तुम्हाला असा फोन कॉल आला तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा। अशा प्रकरणात मोठ्या लोकांची फसवणूक झाली आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कुणबी प्रमाणपत्रांसाठी राज्य सरकारकडून नवी समिती स्थापन। समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली काम करणार। प्रमाणपत्रासाठी आवश्यक निकष, कागदपत्र आणि प्रक्रिया निश्चित करणार। मुंबईत कॅन्सर रुग्णालयाची गरज। मुंबईत केवळ एकच टाटा कॅन्सर रुग्णालय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांची कॅन्सर रुग्णांच्या समस्येबाबत विधानसभेत लक्षवेधी।
राज्यात येणारे टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्क सारखे मोठे प्रकल्प केवळ कुणाची तरी जी हुजुरी करण्यासाठी गुजरातला पाठवण्यात आले. विधानसभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांची राज्य सरकारवर जोरदार टीका. विधान परिषदेत अधिकारी शिपाई नसल्यानं दरेकरांची नाराजी. सभागृहात एकतरी शिपाई हवा. दरेकरांची मागणी मान्य करा. एकनाथ खडसेंची मागणी. तर संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊ. उपसभापती गोऱ्हे यांचं आश्वासन. सत्ताधारी खासदाराकडून चालकाच्या नावावर बनावट व्यवहार करत 1150 कोटी हडपले. अंबादास दानवे यांचं नाव न घेता संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप. तर भुमरेंनी आरोप फेटाळले. अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा. अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही. आमदारांची जी रसद पुरवली पाहिजे होती ती पुरवली गेली नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या मनात त्याची सल कायम राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणानंतर आमदार संजय खोडके यांची प्रतिक्रिया. संघटना वाढवावी आणि एकसंधपणानं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं. शोकसभेच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांचं वक्तव्य. तर जयंत पाटील यांच्याकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख. विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. विलिनीकरणावर शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार आज मुंबईत दाखल होणार. सूत्रांची माहिती. गुरुवारी पवारांच्या उपस्थितीत मवियाची बैठक होण्याची शक्यता. बैठकीत शरद पवारांची उमेदवारी निश्चित होणार. सूत्रांची माहिती. अधिवेशन सुरू असताना विधानभवन मेट्रो स्टेशन बंद. मेट्रो प्रवाशांची गैरसोय. विधानभवन मेट्रो स्थानक लिफ्ट क्रमांक 4 काही काळ बंद. मुंबई महानगरपालिकेचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार. प्रशासक राज नंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असणार. यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज. राज्यावरचं कर्ज 9.32 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज. वाढत्या महसुली तुटीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पुरवणी मागण्या तुलनेनं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न. चंद्रपूरमधील नगरसेवकांसोबत उद्धव ठाकरेंची अर्धा तास चर्चा. प्रतिभा धानोरकरांबाबत नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त. पालिका सत्ता स्थापनेवेळी धानोरकरांनी अपमानास्पद पद्धतीनं परतवून लावलं. नगरसेवकांची ठाकरेंकडे तक्रार. सूत्रांची माहिती. उल्हासनगर पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडून विकास कामांची पाहणी. आयुक्तांकडून विकास कामाबद्दल नाराजी व्यक्त. एमएमआरडीएनं मेट्रो प्रकल्पांना दिलेल्या निधीवरून अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपमध्ये श्रेयवाद. दोन्ही पक्षांनी मेट्रोचे बॅनर्स लावले. शिवसेनेच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार. तर भाजपच्या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. कोल्हापूरच्या नवनिर्वाचित महापौर उपाराणी निकम ऍक्शन मोडवर. शहराच्या स्वच्छतेसाठी माझं शहर माझी जबाबदारी या विशेष मोहिमेची घोषणा. 27 तारखेपासून शहरात मोहीम राबवली जाणार. सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी. काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती. नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश. चंद्रपूर पाठोपाठ सांगलीत काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं बाद. चंद्रपूरप्रमाणे सांगलीतही मिशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता. सांगलीत कुठेही फाटाफूट होणार नाही. सतेज पाटील यांचा दावा. सांगलीसाठी विशाल पाटील, विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील. सांगलीत काँग्रेस एकसंध राहील असा व्यक्त केला विश्वास. बीडीडी चाळीची लॉटरी वारंवार बदलली जाते. विधानसभेत बोलताना सचिन अहिर यांच्याकडून बीडीडी चाळीचा प्रश्न उपस्थित. बीडीडीची लॉटरी बदलणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं नुकसान. ताबडतोब पंचनामे करण्याची परिणय फुके यांची मागणी. कोकणातील मराठी शाळा संवर्धन आणि रिक्त पदांसंदर्भात बैठक. नितेश राणेंसह शिक्षण मंत्री दादा भुसे, उदय सामंत उपस्थित. कोकणातील पटसंख्या कमी होत असलेल्या शाळांबाबत चर्चा. 60हून अधिक देशांशी संवाद साधण्यासाठी संसदीय मैत्री गटाची स्थापना. भारत आणि इतर देशांच्या संसदेत थेट आणि नियमित संवाद साधला जाणार. या गटात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचा समावेश. केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात नरेश भस्के आणि संजय राऊत एकत्र. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबईतील सेव्हिंग लाईव्हज अँड बिल्डिंग हेल्थियर भारत या उपक्रमाचं उद्घाटन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह अनेक नेते उपस्थित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुलढाण्याच्या दौऱ्यावर. बुलढाण्यातील समस्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी लक्ष द्यावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण. आक्षेपार्ह ट्विट प्रकरणी मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी. मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. समन्स आणि खटल्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी राहुल गांधींची याचिका. मुंबईच्या वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई. अंधेरीत वर्सोवा पोलिसांकडून 25 बांगलादेशींना अटक. बांगलादेशी घुसखोरांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची तयारी.
पंकजा मुंडेंचा माजी स्वीय सहाय्यक अनंत गर्जेचा जामीन मंजूर. आर्थरोड तुरुंगातून अनंत गर्जेची जामिनावर सुटका. पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जेला जामीन. अमोल खुणे यांनी दुसऱ्यांदा घेतली जालना पोलीस अधीक्षकांची भेट. मनोज जरांगेंसह आपली सुद्धा नार्को टेस्ट करा, अमोल खुणे यांची मागणी. मनोज जरांगेंच्या घातपात प्रकरणाच्या आरोपात अमोल खुणे जामिनावर बाहेर. किरीट सोमय्यांवर मालेगावात येण्यास बंदी घालावी, इस्लाम पार्टीच्या आसिफ शेख यांची मागणी. सोमय्यांकडून राज्यात हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू. आसिफ शेख यांचा आरोप. तर पुन्हा मालेगावमध्ये पाय ठेवून दाखवण्याचंही आव्हान. मुस्लिम समाजाचं शैक्षणिक आरक्षण रद्द केल्याच्या प्रकरणावर 9 मार्चला सुनावणी. 5% शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. बँक घोटाळा प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. 4 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कोर्टानं नाकारली. बँकांच्या फसवणूक कारवाईला स्थगिती देणारा आदेश न्यायालयाकडून रद्द. पुरंदर विमानतळासंदर्भात मोठी माहिती समोर. भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसात मोबदला मिळणार. 3000 कोटींचं कर्ज भूसंपादनासाठी मंजूर. विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार. कांदा निर्यातीला प्रोत्साहनपर मिळणाऱ्या सबसिडीत 50% कपात. केंद्र सरकारच्या वाढीच्या मंत्रालयाचा निर्णय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार. 24 तासातच मात्र या निर्णयावर युटर्न. ठाण्याच्या चंदनवाडी परिसरात परप्रांतीय मासे विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार. पॅन्टमध्ये लघुशंका करून त्याच अवस्थेत मासे विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. बीड जिल्हा सत्र न्यायालय परिसरात वकिलालाच मारहाण. गाडी लावण्याच्या कारणावरून काही जणांकडून वकिलाला मारहाण. बार काउन्सिलच्या वतीनं वकिलांची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव. सोलापूरच्या मोहोळमधील भाजपच्या झेडपीच्या विजयी उमेदवाराविरोधात याचिका. बालाजी नरुटे यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सर्जेराव निळे यांची जिल्हा सत्र न्यायालयात याचिका. शपथपत्रात गुन्ह्याचा तपशील लपवल्याचा आरोप. पक्ष संघटनेसाठी काम करणार आणि संघटनेसाठी वाहून घेणार. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया. भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी माजी खासदार रामदास तडस यांची नियुक्ती. भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा. माजी खासदार सुजय विखे पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड. अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गांधी मैदानात फटाके फोडून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी 10 मार्चला गिरणी कामगारांचा मोर्चा. विधान भवनावर धडकणार. पुण्याच्या भोरमध्ये पार पडलेल्या मुंबई गिरणी कामगार संघटनेच्या बैठकीत निर्णय. सांगलीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील एका कुटुंबाचं आंदोलन. साखर विक्रीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप. महिला अधिकारी आणि पतीकडून संगनमतानं 2,87,00,000 फसवणूक केल्याचा आरोप. तर आरोप झालेल्या विक्रम पाटील यांच्याकडून आरोपांचं खंडन. महाराष्ट्र शासनाकडून सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय. मात्र शासनाच्या निर्णयात आधीच कार्यकाळ पूर्ण झाला. त्या ठिकाणी सरपंच प्रशासक पदी नियुक्ती झाले नाहीत. याचिकाकर्ते अरुण दळवी आणि त्यांचे वकील स्वप्नील करंजेकर यांचा सवाल. हर्सुल मध्यवर्ती कारागृहात रमजानमध्ये कैद्यांसाठी इफ्तारी आणि नमाजची स्वतंत्र सुविधा. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीनंतर सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती. अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अडचणीत वाढ. कळमकरांविरोधात 22 वर्षीय तरुणीची तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार. नोकरीचा आमिष दाखवून अश्लील चाळे केल्याचा आरोप. सांगलीत भाजपच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात मोर्चा. पालिका आयुक्तांकडून चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोप. सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरून नाशिक पुणे महामार्गावर 2 तास रास्ता रोको. तपासात विलंब होत असल्यानं आंदोलकांचा पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण होऊन 15 दिवस उलटले. मृत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबावर उपोषणाला बसण्याची वेळ. सुसाईड नोटमध्ये नाव असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्याला अद्याप अटक नाही. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी न्याय द्यावा. मयुरी जाधवर यांची मागणी. विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट. महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ऐतिहासिक निर्णय. एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया. इतर राज्यांसाठी खुली. कमी दरानं इंधन पुरवठा करणाऱ्या राज्यांकडून इंधन खरेदी करणार. गुजराती कंपन्या वॅटच्या कमी भारामुळे कमी दरानं इंधन पुरवठा करू शकतात.